मंत्री भरत गोगावले यांनी महाड शहर भागात पूरजन्य परिस्थितीची केली पाहणी। नामदार गोगावले यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले आदेश। संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातलाय। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे। गेल्या 5 दिवसांपासून तुफान पाऊस पडत असतानाच काल अचानक पावसाने रौद्ररूप धारण करत रायगड, रत्नागिरी, मुंबई, सातारा, कोल्हापूर असा सर्वदूर पाऊस पडत होता। अशातच महाड पोलादपूरमध्ये पावसाने झोड गाजवली आणि 2021 महापुरानंतर प्रथमच महाड शहरातील सुकट गल्लीमध्ये पुराचे पाणी शिरले। महाडमधील सांदोशी करमरकर विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने बिरवाडी परिसरात काळ नदीने रौद्ररूप धारण केले होते। याचा फटका महाडमध्ये काही प्रमाणात बसला असून समस्त महाडकरांचा जीव टांगणीला लागला होता। मात्र सुदैवाने पावसाने उघडीप घेतली आणि महाडकरांचा जीव भांड्यात पडला। मात्र या धुवाधार पावसामुळे तालुक्यात काही प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून रात्री उशिरा मंत्री भरत गोगावले यांनी महाड शहरात जाऊन पूरजन्य परिस्थितीची पाहणी करत नागरिकांना धीर दिला आहे। प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। नामदार भरत गोगावले यांच्यासोबत तहसीलदार महेश शितोळे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह महाडमधील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी महाडवासियांची चौकशी करत कोणतीही काळजी करू नका, आपलं सरकार आपल्या पाठीशी ठाम उभे राहील असं आश्वासन दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।